आता एवढ्या पराभूत झालेल्या पक्षाला पुन्हा सत्तेत घुसायचं आहे, एवढी का त्यांना त्या सत्तेबद्दल प्रेम आहे हे कळत नाही. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. आता जिल्हा परिषद नाकारलेला आहे, उद्या तुम्हाला विधानसभेत नाकारतील आणि लोकसभेत नाकारतील. सवय लावून घ्या. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपली भूमिका आपल्या पक्षाची भूमिका. जिल्हा परिषदेचे हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे की समसम परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झालेला आहे. त्यांचे 10 जी तालुक्यात पैकी 6 तालुक्यात त्यांचा एकही सदस्य निवडून आलेला नाहीये जिल्हा परिषदेला. म्हणजे ही त्यांची वाईट परिस्थिती आहे. 16 सीटा त्यांनी निवडून आणू शकल्या. सगळ्यात कमी स्ट्राईक रेट आज त्या पक्षाचं राहिले. अर्थात महापालिकेला सगळ्यात हायस्ट स्ट्राईक रेट हा काँग्रेसचा राहिला होता. आज 2 नंबरचा स्ट्राईक रेट काँग्रेसचा आहे आणि 1 नंबरचा स्ट्राईक रेट हा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा राहिलेला आहे. म्हणजे जिथं जेवढे लढवलं त्यातले किती जिंकलो. ह्याच स्ट्राईक रेटमध्ये महाविकास आघाडीचे 2 घटक पक्ष राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस हे 2 आघाडीवर आहेत. भाजप खूप मागे आहे. तर तुम्ही एवढे पैसे खर्च करून सत्तेचा वापर करून लोकांपुढे जाऊन स्वतः भाषण करून पालकमंत्र्यांनी की माझे 35 जागा निवडून येणार, ती 20चा आकडा सुद्धा गाठू शकले नाही. अर्थात आमच्या कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती झाल्या, त्या होणं चुकीचं झाल्या नसत्या तर काढायची. मी आधीच सांगत होतो, लोक मला गमतीत काढायचे की भाजप मिरज आणि जत ह्या 2 तालुक्याच्या पलीकडे तुम्हाला कुठेच दिसत नाहीये आणि ह्या ठिकाणी जरा फक्त आम्ही एकसंघ लढलो असतो तो 1 आकड्याच्या पुढे भाजप जात नव्हता. आता एवढ्या पराभूत झालेल्या पक्षाला पुन्हा सत्तेत घुसायचं आहे, एवढी का त्यांना त्या सत्तेबद्दल प्रेम आहे हे कळत नाही. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. आता जिल्हा परिषद नाकारलेला आहे, उद्या तुम्हाला विधानसभेत नाकारतील आणि लोकसभेत नाकारतील. सवय लावून घ्या. पराभव हा जनतेने तुम्हाला दिलेला आहे, तो स्वीकार. जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणत्या पक्षाचा तेव्हा अजून ती काही चर्चा झालेली नाही, त्याबद्दल विचारही नाही आहे. विश्वित कदम आणि जयंत पाटील साहेब, इतर जे नेते आहेत, अर्थात त्यात शिवसेनेचे नेते आमचे उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाची चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आमच्या सोबत काही ठिकाणी लढलेले शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट आहे, आमच्या सोबत लढलेले राष्ट्रवादी जी आता सुनेत्रा वहिनी चालवतात त्यांचाही पक्ष, असे एकत्रित लढून आम्ही जवळजवळ 43 सीटा जिंकलेल्या आहेत. तर या सगळ्यांची चर्चा सुरू आहे. भाजपचा प्रयत्न आहे, जो महापालिकेत सुद्धा 39 झाल्यावर आमच्या सोबत लढलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. पण ती परिस्थिती ह्या जिल्हा परिषदेत होईल असं मला वाटत नाही. आणि निवडी 18 तारखेला ठेवल्या, त्याच्या आधी 16-17 तारखेला बसून सगळ्यांची एकत्रित विचारांनी 2 मोठे नेते निर्णय घेतील.